व अहवाल. नोंद ही वेगळी असते आणि अहवाल हा वेगळा शब्द आहे. नोंद म्हणजेच काय? आपण एखादं कार्य करत असतो, एखादी विशिष्ट कामगिरी करत असतो. काही कालांतरानंतर आपल्याला त्या कार्याची, त्या विशिष्ट कामाची काय होऊन जातं? विस्मरण होऊन जातं. म्हणजेच काय होऊन जातं? ती गोष्ट आपल्या मेंदूच्या बाहेर चालली जाते. आपण त्या गोष्टीला काय होऊन जातो? विसरून जात असतो. बरोबर? ते विस्मरण होऊ नये, ही गोष्ट आपण विसरायला नको म्हणून त्याची काय ठेवली जाते? नोंद ठेवली जाते. नोंद म्हणजेच काय? आपण केलेल्या कार्याची लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती. आपण केलेल्या कार्याची लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती याला काय म्हणतात? नोंद असं म्हणतात. नंतर दुसरा शब्द आहे तो म्हणजे कोणता? अहवाल. म्हणजेच काय? आपण एखादं विशिष्ट कामगिरी केली किंवा एखादा विशिष्ट कार्यक्रम केला, बरोबर? त्या कार्यक्रमाची आपण काय ठेवली? नोंद ठेवली. नोंद ठेवल्यानंतर त्या कार्यक्रमाचा हेतू, त्या कार्यक्रमाची तारीख, त्या कार्यक्रमाचा वेळ, कार्यक्रमामध्ये किती व्यक्तींचा सहभाग होता, प्रतिसाद कसा होता लोकांचा, त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाचा समारोप, अशा विविध मुद्द्यांचा समावेश हा अहवालामध्ये केला जात असतो. नोंद समजली काय असते? नोंद म्हणजेच काय? एखाद्या कार्याची ठेवलेली, लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती यालाच काय म्हणतात? नोंद असे म्हणतात. आणि अहवाल म्हणजेच काय? त्या कार्यक्रमाचा हेतू, त्या कार्यक्रमाची वेळ, त्या कार्यक्रमाची तारीख, त्या कार्यक्रमामध्ये किती लोकांचा सहभाग होता, त्या कार्यक्रमाचा प्रतिसाद कसा होता, याच्या संक्षिप्त स्वरूपात आपण काय ठेवत असतो? माहिती ठेवत असतो. त्यालाच काय म्हणतात? अहवाल असे म्हणतात. दोघंही एकत्र आहेत का? नाही. दोघं पण वेगवेगळी शब्द आहेत. नोंद वेगळी, अहवाल वेगळा. बरोबर? नोंद ठेवण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? नोंद का ठेवत असतो आपण? तर आपण एखादी गोष्ट केली, एखादा कार्यक्रम केला, त्याची काही काळानंतर काय होऊन जातं? आपल्याला विस्मरण होऊन जाते. ती गोष्ट आपण काय होऊन जातो? विसरून जात असतो. बरोबर? तर हे विस्मरण होऊ नये, आपण ती गोष्ट विसरायला नको म्हणून आपण त्याचं काय करतो? लिहून ठेवतो. त्याचं काय करून ठेवतो? माहिती लिहून ठेवतो. लिखित स्वरूपात माहिती ठेवतो. त्यालाच काय म्हणतात? नोंद असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढे आपण काय बघितलं? नोंदी व अहवालांमुळे कोणकोणती माहिती ही प्राप्त होत असते. कोणकोणती माहिती प्राप्त होते? पहिली माहिती म्हणजे ते काय? समाजाच्या आरोग्याचे मूल्यांकन आपल्याला करता येते. आरोग्याशी निगडीत सांख्यिकी उपलब्ध होते. व्यक्तीच्या गरजांकडे, आरोग्य कर्मचाऱ्यांकडे लक्ष वेधले जात असते. केलेल्या कार्याचा आढावा घेता येतो. रुग्णांची संख्या, रुग्णाचा प्रकार यानुसार आपण त्यांना काय करू शकतो? औषध उपचार देऊ शकतो. वाहतुकी साधनांची गरज किंवा वाहतूक, कोणतं वाहतूक? संदर्भ सेवा देतो. संदर्भ सेवा देताना आपण रुग्णाला काय करतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतो. हातामध्ये उचलून घेऊन जाऊ का? नाही. कसं घेऊन जाऊ? वाहनाच्या साह्यानं. कशानं? वाहनाच्या साह्यानं. बरोबर? जर एक पेशंट असेल तर एक वाहन सफिशियंट आहे, पण 100 जर पेशंट असतील तर एक वाहन सफिशियंट आहे का? नाही. एक काय? डिजिट संख्या आहे. 100 काय? डिजिट संख्या आहे. कधी समजली आपल्याला? ज्या टायमाला आपण काय ठेवली? त्याची नोंद ठेवली. काय ठेवली? त्याची आपण नोंद ठेवली. बरोबर? व्यक्ती, कुटुंब व समाजाच्या आरोग्य शिक्षणात एक महत्वाचे साधन म्हणून नोंदी व अहवालाचा वापर केला जात असतो. कार्यक्रमाची प्रगती व नवीन नवीन कार्यक्रमांच्या नियोजनासाठी नोंदी व अहवालाचा वापर केला जात असतो. नंतर पुढे आपण बघूया नोंदींची व्याख्या. कशाची व्याख्या पाहू आपण? नोंदीची व्याख्या. नोंद म्हणजेच काय? आपण जे कार्य केलेलं असतं त्या कार्यक्रमाची लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती होय. नोंद म्हणजेच काय? आपण केलेल्या कार्यक्रमाची लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती यालाच काय म्हणत असतात? नोंद असे म्हणत असतात. पुढे आपण बघूया नोंदीचं महत्व. नोंदी या रुग्णास दिलेल्या सेवेविषयी कायमस्वरूपी लिखित स्वरूपात साधलेला संवाद होय. नोंदींमुळे कुटुंबातील सदस्यांची माहिती, देण्यात आलेल्या सेवांचे यश माहिती प्राप्त होत असते. जर उदाहरणावरून सांगायचं म्हटलं तर नुकताच सुरू असलेला कुष्ठरोग क्षयरोग निर्मूलन मोहीम या मोहिमेअंतर्गत किंवा या सर्वेक्षणाच्या अंतर्गत आपण काय शोधत असतो? कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण आपण शोधत असतो. बरोबर?
सर्वेक्षण झालं, कार्यक्रम झाला, बरोबर. मागच्या वर्षीची नोंद, मागील आता काय सुरू आहे 2025, 2024 ची नोंद कुठे भेटेल आपल्याला? 2024च्या नोंदवहीमध्ये किंवा सर्वेक्षणामध्ये. आपल्या समोर आता कुठला सर्वेक्षण आहे? 2025च्या सर्वेक्षण आहे, बरोबर. दोघी सर्वेक्षण आपण समोरासमोर ठेवले, त्यांच्यामध्ये आपण काय केलं? तुलना केली. 2024 मध्ये कुष्ठरोगाचे सक्रिय रुग्ण आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये किती होते? 100 होते. पण 2025 मध्ये किती आढळले? 10 आढळले. किती आढळले? 10, बरोबर. आकडा कमी झाला का जास्त झाला? कमी झाला. मग तो कार्यक्रम यशस्वी झाला का? हवे तेवढे रुग्ण आढळले का? नाही, बरोबर. याचा अर्थ रुग्ण असतीलच असं आहे का? नाही. कशावरनं ठरवू आपण कार्यक्रम यशस्वी झाला का अयशस्वी झाला? तर अजून दुसरं उदाहरण सांगतो. मागील वर्षी आपण सर्वेक्षण केलं 2024 ला. सर्वेक्षणाच्या अंतर्गत आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये 25,000 लोकांना आपण काय केलं? तपासणी केली. 25,000 लोकांची आपण काय केली? तपासणी केली, बरोबर. गावाची लोकसंख्या जर मी बघायला गेलो तर किती होती? 35,000. किती होती? 35,000. म्हणजे मागील वर्षी आपण 10,000 लोकांना सर्वेक्षणाच्या अंतर्गत तपासू शकलो का? नाही. सुरू झाला 2025, परत सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्वेक्षण झाला, आपण काय काढला? आकडेवारी काढली, सांख्यिकी काढली. सांख्यिकी किंवा आकडेवारी काढल्यानंतर आपल्याला कळालं आपण किती लोकांना तपासले किंवा किती लोकांचे सर्वेक्षण केले? 20,000 लोकांचे सर्वेक्षण केले. मागच्या वर्षी किती लोकांचं सर्वेक्षण झालं होतं? 25,000 लोकांचं. या वर्षी किती लोकांचं झालं? फक्त 20,000. कार्यक्रम यशस्वी झाला का? या उलट कार्यक्रम कधी यशस्वी झाला असता? जर आपण 25,000 लोकांपैकी, मागील 25,000 लोकांपैकी या वर्षी जर 30,000 लोकांची तपासणी केली असती तर आपण यावर्षी काय बोलू शकलो असतो की 2025चा सर्वेक्षण किंवा 2025चा कार्यक्रम हा काय झाला? यावर्षी यशस्वी झाला का? कारण की मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा या वर्षाची आकडेवारी ही काय आहे? जास्त आहे. पण असं घडलं का? नाही. हे झालं उदाहरण. हे कशावरनं कळलं? एवढं सगळं कशावरनं कळलं? आपण ठेवलेल्या नोंदवरनं कळालं. कशावरनं कळालं? आपण ठेवलेल्या नोंदवरनं. जर हे लिहिलेलं नसतं, हे कुठेही लिहिलेलं नसतं, ही आकडेवारी कुठेही लिहिलेली नसती, तर आपल्याला हे समजलं असतं का कार्यक्रम यशस्वी झाला का अयशस्वी झाला? समजलं नसतं. म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला का अयशस्वी झाला हे माहीत होण्यासाठी किंवा याची माहिती घेण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? नोंदींचा हा वापर केला जात असतो. पुढे आपण बघूया नोंदींच्या महत्वामध्ये व्यक्ती, कुटुंब, समाज यांच्या स्थितीविषयी, गावाविषयी नोंदींच्या मदतीने माहिती, साधारण माहिती ही प्राप्त होत असते. कुठली साधारण माहिती प्राप्त होईल? गावामध्ये किती लोक राहत आहेत, या गल्लीमध्ये किती घरं आहेत, त्या घरांमध्ये किती सदस्य आहेत, ही माहिती कुठून आपल्याला प्राप्त होत असते? तर नोंदींमधून प्राप्त होत असते. नोंदवलेली माहिती शास्त्रीय दृष्टीने निश्चित महत्वपूर्ण असते. नोंदी या कुटुंबातील आरोग्य सेवांचे मूल्यमापनास मार्गदर्शक ठरतात. नोंदींमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती उपलब्ध होते. कुठली माहिती उपलब्ध होते? हेच जे मी उदाहरणामध्ये सांगितलं. एखादा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामधून काय प्राप्त झालं, ही माहिती कुठून उपलब्ध होईल? आपल्याला नोंदीमधून उपलब्ध होईल. नोंदी या कुटुंब व आरोग्य कर्मचारी यांच्या संवादाचे माध्यम असते. उपयुक्त नोंदींमुळे कुटुंबाची आरोग्य समस्या, आरोग्य सेवेवर प्रभाव टाकणारे घटक यांची माहिती मिळत असते. नोंदींमुळे कुटुंबाच्या व समाजाच्या आरोग्य स्थितीत सुधारणा करण्यासाठी काय केले गेले याची माहिती मिळते. जर उदाहरणांमुळे लक्षात येतो ना, तर आपण उदाहरणावरून ही थेअरी लक्षात घेऊ. जर बघायला गेलो तर हेल्थ सेंटर मॅनेजमेंट हा कसा विषय आहे? पूर्ण थेअरीचा विषय, थेरॉटिकल विषय. याच्यामध्ये तुम्हाला फक्त शब्द दिसतील, चित्र कुठेही दिसणार नाही. कुठलंही पुस्तक घ्या, कसलं? हेल्थ सेंटर
मॅनेजमेंटचं. पूर्ण पुस्तकामध्ये कुठे काहीतरी डायग्राम, कुठे काहीतरी स्ट्रक्चर दिलेलं आढळेल का? तर उत्तर आहे नाही, आढळणार नाही. तर मग हा विषय कसा शिकून घ्यायचा किंवा हा विषय कसा समजून घ्यायचा, कसं समजणार? तर उदाहरणांवरनं. कसं लक्षात ठेवणार? उदाहरणांवरनं. जेवढे जास्त तुम्ही उदाहरण तुमच्या थेअरीला जुळवणार, तेवढी ती थेअरी तुमच्या कुठे राहील? लक्षात राहील. कारण की पूर्णच्या पूर्ण पुस्तक आपण पाठांतर करू शकतो का? तर आहे नाही. पूर्ण पुस्तक पाठांतर होऊ शकतं का? उत्तर आहे नाही. पूर्ण पुस्तक पाठांतर होऊ शकत नाही, पण पूर्ण पुस्तक उदाहरणांच्या माध्यमातून आपला लक्षात राहू शकतं. राहू शकतं का? हो, राहू शकतं. या उदाहरणावरून तुम्हाला काय निर्माण करायचे असते? थेअरी निर्माण करायची असते. असा असतो हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा अभ्यास. इथपर्यंत आलं लक्षात? काय अडचण? नक्की इथपर्यंत शिकवलं, काय अडचण आहे का? चला, नोंदींमुळे गृहपेटीचे नियोजन व कुटुंबाला मदत करण्यासाठी करावयाची सेवा निर्देशित केली जाते. नोंदींमुळे वेळ आणि पैसा काय होत असतो? वाचत असतो. नोंदींमुळे आरोग्य सेवा व आरोग्य कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यास मदत होते. संशोधनास मदत होत असते. त्याचप्रमाणे नोंदींमुळे सेवांची पुनरावृत्ती टाळली जाते व सेवांचे पुरावा करता येतो. काय काय केलं जाऊ शकतं? पहिलं, कुटुंब नियोजनाचं गृहपेटीचं नियोजन व कुटुंबाला मदत करण्यासाठी किंवा कुटुंबाला कुठली सेवा द्यायची आहे हे ठरविले जाते किंवा याचं निर्देशन केलं जातं. नोंदींमुळे वेळ आणि पैशांचा काय होत असतो? बचत होत असते. नोंदींमुळे आरोग्य सेवांचे आपल्याला मूल्यमापन करता येते. हे उदाहरण दिलं. मागील वर्षी आपण 25,000 लोकांना सर्वेक्षणाअंतर्गत तपासलं. ह्या वर्षी आपण किती लोकांना तपासलं? 20,000 लोकांना तपासलं. 25 आणि 20 सांख्यिकी कुठे समजली आपल्याला? नोंदींमधून. हे जे आपण केलं 25 अधिक 25 20 हे काय होतं? मूल्यमापन होतं. हे काय होतं? मूल्यमापन होतं. आलं लक्षात? संशोधनास मदत मिळते. एखादा कार्यक्रम घेतला, बरोबर? तो कार्यक्रम काय झाला? अयशस्वी झाला. झाला. इथून आपण काय करू? त्याच्यावर संशोधन करू. काय कारण होतं अयशस्वी होण्याचं? काय गोष्टी कार्यक्रमामध्ये कमी झाल्या? कुठल्या गोष्टींची कार्यक्रमाला कमतरता झाली? किंवा काय करायला पाहिजे होतं, जे केलं नाही? जर ते केलं असतं तर हा कार्यक्रम काय झाला असता? यशस्वी झाला असता. हे काय झालं? रिसर्च झालं. रिसर्च म्हणजेच काय? संशोधन झालं. रिसर्च म्हणजेच काय झालं? संशोधन झालं. नंतर नोंदींमुळे सेवांची पुनरावृत्ती टाळली जाते व सेवांचा पाठपुरावा करता येतो. कुठल्या सेवांची पुनरावृत्ती टाळली जाते? गृहभेट देतोय, तिची नोंद वगैरे काहीच ठेवली नाही. पूर्ण गावाला एक व्यक्ती आहे, विशिष्ट आरोग्य कर्मचारी, तो पूर्ण गावाला गृहभेट देतोय. बरोबर? प्रत्येक घरी जाईल तर त्या घरामध्ये त्याला एकच पेशंट सापडेल का बीपीचं? नाही. कुठलाही रुग्ण त्याला आढळू शकतो. हम्म. हे घर आहे विशिष्ट, त्या घरामध्ये तो गेला, तिथे त्यांनी बघितलं आजी आजोबा, त्यांना कुठला आजार राहू शकतो? शक्यतो बीपीचा, उच्च रक्तदाबाचा. त्यांनी काय केलं? त्यांचं रक्तदाबाची तपासणी केली. बरोबर? अजून महिना, 2 महिना, 3 महिना, 1 वर्ष परत परत त्यांनी गृह भेट द्यायला सुरुवात केली. बरोबर? परत त्यांनी त्याच घरी जाऊन त्याच व्यक्तीला त्यांचे रक्तदाबाची काय केली? पाहणी केली किंवा तपासणी केली. हे काय झालं? रिपिटेशन झालं, पुनरावृत्ती. त्याच घरी गेला, तिथेच त्यांनी काय तपासलं? रक्तदाब तपासला. याच्यानं काही फायदा झाला का त्या कुटुंबाला? नाही. अपेक्षा काय होती? रक्तदाबाच्या ऐवजी मधुमेहाची तपासणी व्हायला पाहिजे, पण झाली का? नाही. हे कधी टाळता येऊ शकतं? आपण जर या सगळ्या कार्यक्रमाची किंवा सर्व घटनेची आपण जर लिखित स्वरूपात माहिती ठेवली असती. हे घर, या घरामधले 4 व्यक्ती, त्या 4 व्यक्तींपैकी 2 आजी आजोबा यांचं यावर्षी आपण काय केलं? उच्च रक्तदाबाची तपासणी केली, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा उच्च रक्तदाबा संबंधित आजार नव्हता. तरी पण 2-3 महिन्यांना तिथे जाऊन मी रक्तदाबाची तपासणी करेल का? नाही. तर अपेक्षा काय आहे? तिथे जाऊन आता कुठली तपासणी करायला पाहिजे? मधुमेहाची. बरोबर? हे पुनरावृत्ती किंवा योग्य आरोग्य सेवा कशाच्या आधारावर दिली जाऊ शकते? तर आपण ठेवलेल्या नोंदींच्या आधारावरती
दिली जाऊ शकते. इथपर्यंत शिकवलं, आलं लक्षात? नक्की? इथपर्यंत शिकवल्यामध्ये काय अडचण, काही समजलं नाही असं प्रश्न असेल, समस्या असेल, शंका असेल तर विचारू शकता. पुढे आपण बघूया नोंद ठेवण्याचे तत्वे. नोंद ठेवण्याचे तत्वे. परिचारिकेने नोंदी लिहिण्यासाठी स्वतःची पद्धत विकसित करावी. स्वतःची पद्धत म्हणजेच काय, कशी पद्धत विकसित करणार, तर एक फॉर्मॅट, एखाद्या विशिष्ट गोष्टीची तुम्हाला नोंद ठेवायची, त्याचं तुम्हाला काय तयार करावं लागेल, एक फॉर्मॅट तयार करावा लागेल. कोणाच्या सोयीनुसार फॉर्मॅट तयार करणार, तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार फॉर्मॅट तयार करणार. बरोबर. उदाहरणार्थ एकच उदाहरण सध्याला दिलं मी, कुठलं, कुष्ठरोग क्षयरोग निर्मूलन मोहीम. याचंच उदाहरण आपण पुढे पूर्ण चॅप्टर मध्ये काय करू, कंटिन्यू करू. सर्वेक्षण करतोय म्हणजे काहीतरी कार्यक्रम करतोय. बरोबर. एखाद्या विशिष्ट कुटुंबाची काय करता आपण तपासणी करत आहोत. ती तपासणी करताना आपल्याला त्या कुटुंबाची काय ठेवायची आहे, नोंद ठेवायची. मग नोंद ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःची पद्धत कशी विकसित करता. उदाहरण पहिल्या कॉलम मध्ये काय लिहू आपण, क्रमांका. नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये क्रमांक, कुटुंबातील व्यक्तीचे नाव. चौथ्या कॉलम मध्ये वय. पाचव्या कॉलम मध्ये, सहाव्या कॉलम मध्ये धर्म. सातव्या कॉलम मध्ये कुष्ठरोगाचे लाल पांढरे अंगावरील दाग आहेत का नाही. नंतर चौथा कॉलम काय आहे, क्षयरोगाचा. क्षयरोग म्हणजे काय, टीबी आहे का, खोकला आहे का, त्याचा. बरोबर. हा झाला आपला कुठला सर्वेक्षणाचा फॉर्मॅट, कुष्ठरोग क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा फॉर्मॅट. पण नंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, काय, क्षयरोगाचा धोका कोणाला जास्त असतो, जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना. बरोबर. वयोवृद्ध व्यक्ती आहेत, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अजून एक समस्या आपल्याला पाहावयास मिळते, ती म्हणजे कोणती, उच्च रक्तदाब, मधुमेह. उच्च रक्तदाब, मधुमेह. मग आपण काय करू, अजून एक कॉलम बनवू. त्या कॉलम मध्ये काय लिहू, मधुमेह, नंतर उच्च रक्तदाब. आलं. बदलती जीवनशैली, ताणतणाव ह्यामुळे आजची पिढी किंवा आजचे लोक, खूप सारे लोक काय होत आहे, व्यसनाधीन होत आहेत. काय होत आहे, व्यसनाधीन. म्हणजेच काय, दारू असेल, तंबाखू असेल, सिगरेट असेल, आम्ल पदार्थ असतील, याचे ते काय करत आहेत, व्यसन करत आहेत. यामुळे काय होऊ शकतं, भविष्यामध्ये त्यांना कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. काय होऊ शकतं, कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतं. बरोबर. कोणामध्ये होऊ शकतो, जे लोक काय आहेत, व्यसनाधीन आहेत. बरोबर. भविष्यामध्ये कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. जर भविष्यात कर्करोगाचा सर्वे आला, बरोबर, तर आपण कोणाची तपासणी करू, जे लोक व्यसनाधीन आहेत, जे लोक बिडी, तंबाखू, पान, सिगरेट, गुटखा याचं सेवन करतात, याच्या आहारी गेलेले आहेत, अशा लोकांना आपण सर्वात आधी काय करू, तपासणी करू. हे लोक आपल्याला कुठे आढळतील, आपण तर आता सर्वे करतोय. बरोबर. या सर्वेक्षणामध्ये आपण कुष्ठरोगाचे विचारतोय, क्षयरोगाचे विचारतोय, मधुमेहाचं विचारतोय, अजून कुठलं विचारतोय, क्षयरोगाचं विचारतोय. बरोबर. मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, कुष्ठरोग याचं विचारतोय. याच्यासोबतच आपण अजून एक माहिती विचारू नाही शकत का, कुठली, घरामध्ये कोणाला विडी, तंबाखू, पान, गुटखा, सिगरेट याचं सेवन करायची सवय आहे का. असेल तर ते लोक लगेच सांगतात, हो आमच्या घरामध्ये हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला
असं असं व्यसन आहे. बरोबर. मला त्या व्यक्तीच्या नावापुढे ज्या गोष्टीचं व्यसन असेल ती गोष्ट आपण हा रेकॉर्ड कोणी बनवला किंवा हा फॉर्मॅट किंवा ही नोंद कोणी निर्माण केली? परिचारिकेने निर्माण केली. कोणी निर्माण केली? परिचारिकेने. कशानुसार? तर तिच्या सोयीनुसार. कशानुसार? तिच्या सोयीनुसार. बरोबर. कायदा कोणाला होणार आहे? परिचारिकेला होणार आहे. कोणाला होणार आहे? पहिला परिचारिकेला. म्हणून नोंद निर्माण करताना कधीही कोणाच्या सोयीनुसार निर्माण करावी? परिचारिकेच्या स्वतःच्या सोयीनुसार. कशानुसार? परिचारिकेच्या स्वतःच्या सोयीनुसार. आला इथपर्यंत लक्षात? पुढे नोंद या स्पष्ट व सुवाच्य अक्षरात असाव्यात. डॉक्टर सारखा नाही कशाचे पाय, मुंगीचे पाय, चिमणीचे पाय, कावळ्याचे पाय असं करणार का? नाही. कसं करू? एकदम स्वच्छ अक्षरांमध्ये आपण काय करू? नोंद निर्माण करू. नोंदीत निरीक्षण, संवाद व कृतीवर आधारित सत्य तत्वांचा समावेश असावा. असं नसावं काल्पनिक गोष्ट. हे घर ना त्या घरामध्ये 4 लोक अंदाजे लिहून टाकले. 4 लोक त्याच्यापैकी 3 लोकांना तपासलं, याला आजार त्याला तो आजार, असं चालेल का? नाही. जी गोष्ट आपण केली तीच गोष्ट नोंदींमध्ये लिहिली गेली असावी. जी गोष्ट आपण केली तीच गोष्ट काय असायला पाहिजे? नोंदीमध्ये लिहिली गेली असायला पाहिजे. जर शक्य असेल तर नोंद ही कशी असायला पाहिजे? छापील स्वरूपात, प्रिंटेड. कशी असायला पाहिजे? छापील स्वरूपात. नोंदी या पूर्ण व सर्व समावेशक असाव्यात. म्हणजेच काय? सर्वेक्षणाचं उदाहरण दिलं. बरोबर. एवढी सर्व माहिती आपल्याला त्या नोंदमध्ये लिहायची. पण तुम्ही काय केलं? फक्त व्यक्तींचे नाव लिहून दिलं, हे लिहून दिलं, वय लिहून दिलं, लिंग लिहून दिलं, धर्म लिहून दिला आणि पुढे जी माहिती विचारायची ती आरोग्यविषयी ती लिहिलीच नाही. परत दुसरं कुटुंब असेल सर्व लिहून टाकलं. परत तिसरं कुटुंब त्याची अर्धी अपूर्ण माहिती सोडून दिली. ती नोंद पूर्ण नोंद म्हटली जाईल का? नाही. तर ती कुठली? अर्ध पूर्ण नोंद आहे. तर असं करायचं नाही. नोंद कशी असायला पाहिजे? शक्यतो पूर्ण अवस्थेमध्ये किंवा काय शब्द दिलेला त्यांनी त्याला सर्वसमावेशक असावा. नोंदी या अपूर्ण ठेवू नका. सर्व नोंदींना अनुक्रम देऊन फाईलमध्ये लावाव्यात व त्यांची योग्य मांडणी करावी. नोंदींमध्ये सातत्य असावे. नोंद या संक्षिप्त व व्यवस्थित असाव्यात. नोंदींची गोप्यता पाळावी. नोंदींमध्ये वरचेवर सारांश लिहावा. नोंदी व्यवस्थित पद्धतशीरपणे व काळजीपूर्वक हाताळाव्यात. नोंदी मूल्यमापनासाठी व संशोधनासाठी काय केला गेला पाहिजे? नोंदींचा वापर केला पाहिजे. नोंदींमध्ये सातत्य ठेवणं का आवश्यक आहे? नोंदमध्ये सातत्य ठेवणं का आवश्यक आहे? सातत्य म्हणजेच काय? कंटिन्युटी. सातत्य म्हणजेच काय? कंटिन्युटी. का आवश्यक आहे नोंदींमध्ये कंटिन्युटी ठेवणं? काय कारण आहे नोंदींमध्ये कंटिन्युटी ठेवण्यामागील? का तुम्हाला? जर आपण नोंदींमध्ये सातत्य ठेवलं नाही तर जी माहिती आपल्याला प्राप्त होणार होती ती माहिती पूर्णपणे प्राप्त होईल का? नाही. तुम्ही नोंद ठेवली 1 वर्ष झाला आणि त्या नोंदीला तुम्ही अजून 1 वर्षानंतर बघताय. सातत्य राहिलं का त्याच्यामध्ये? बरोबर. 100 लोकांचा सर्वे केला होता. 100चे 100च लोक असतील का आता? नाही. 100 लोकांविषयी माहिती घेतली होती. 100च लोक राहतील का? म्हातारे, ज्यांचं वय जास्त होतं किंवा काही अकस्मात मृत्यू मरण पावतील. बरोबर. बालकांचा काय होईल? जन्म होईल. संख्या वाढू पण शकते, संख्या कमी पण होऊ शकते. कधी घडेल? ज्या टायमाला आपण नोंदींमध्ये काय ठेवू? सातत्य ठेवू. सातत्य म्हणजेच काय? कंटिन्युटी. जर सातत्य नाही ठेवलं तुम्ही राहणार 100 लोकांच्या भरोशावर आणि नंतर आपल्याला कळेल अरे इथे 100 नाही, आता किती उरले? फक्त 50च उरले. कधी होईल असं? जर आपण कंटिन्युटी ठेवली नाही तर. गोप्यता का पाळावी? कारण की कुटुंबाची गोपनीय माहिती आपण नोंदींमध्ये नोंदवत असतो. कुटुंबातील व्यक्तींचा आपल्यावर काय असतो? एक ट्रस्ट असतो. ट्रस्ट म्हणजेच काय? भरोसा.
परिचारिकेवरती कुटुंबातील व्यक्तीचा भरोसा असतो तरच ते आपल्याला माहिती पुरवतात, माहिती देतात. जर आपण त्यांच्या कुटुंबाची माहिती 4 लोकांना सांगत चुकलो या कुटुंबामध्ये हा व्यक्ती या व्यक्तीला असा असा आजार आहे, हा व्यक्ती हे बघा मी काय ठेवलेली याची नोंद ठेवलेली, तर गोपनीयता पाळली जाईल का? नाही. दुसऱ्या घरातील व्यक्ती तुम्हाला ती माहिती सांगेल का? नाही. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर हे उदाहरण आपल्याला सगळ्यात जास्त ही गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त एड्स आणि HIV रुग्णांमध्ये पाहायला मिळते. बरोबर? एखाद्या कुटुंबामध्ये HIV किंवा एड्सने बाधित व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला तो आजार तिथपर्यंत मर्यादित ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही पूर्ण गल्लीमध्ये सांगत फिरले, तर त्या गल्लीच्या लोकांचा किंवा त्या समाजातील लोकांचा त्या व्यक्तीच्या घराकडे किंवा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होऊन जाईल? बदलून जाईल, वेगळा होऊन जाईल. बरोबर? दुरावा आजारामुळे त्या कुटुंबाशी, त्या व्यक्तीशी, त्या समाजातील किंवा त्या गल्लीतील लोक काय करतील? दुरावा निर्माण करतील. कशामुळे झालं? आपण नोंदींची गोपनीयता पाळली नाही म्हणून. कशामुळे झालं? आपण नोंदींची गोपनीयता पाळली नाही म्हणून. म्हणून असं व्हायला नको. या गोष्टी घडायला नको. आपण काय करतो? आपण घेतलेली माहिती फक्त आपल्यापर्यंत आणि आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत. फक्त आपल्यापर्यंत आपण म्हणजेच कोण? परिचारिकांपर्यंत आणि दुसरं कोण? तर आरोग्य कर्मचारी यांच्यापर्यंतच करत असतो. ही माहिती मर्यादित ठेवत असतो. कळालं? हे काय होतं? नोंदी ठेवण्याचे तत्वे. पुढे नोंदींचे उपयोग हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूया. इथपर्यंत शिकवलं काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. नक्की काही अडचण नाहीये? नक्की